नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमीवरती गट क परीक्षा जी 1 जूनला होणार आहे. हार्डली शेवटचे 4 दिवस बाकी आहे उद्यापासून जर त्यातले बरेच विद्यार्थी असे आहे की ज्यांचा गट बचा रिझल्ट आलेला नाही. गट बचा रिझल्ट 1 मार्क्सनी, काहींचा 2 मार्क्स, काहींनी 4-5 काहींचा 4-5 मार्क्सनी गेलाय आणि ते 4-5 मार्क्सनी का रिझल्ट गेलाय? बऱ्याच मुलांचं म्हणणं असं आहे का येणारे क्वेशन काही 3-4 क्वेशन होते, ते चुकले. काही विद्यार्थ्यांचं टाईम मॅनेजमेंट न जमल्यामुळं गणित बुद्धिमत्ताला जे 20 क्वेशन होते ते पूर्णपणे येणारे क्वेशन टॅकल नाही झाले. म्हणजे टाईम मॅनेजमेंटमध्ये कमी पडलो. काही विद्यार्थ्यांचं असं पण आहे का गोल करताना 1-2 क्वेशन चुकलेले आहे. ही सिली मिस्टेक झालेली आहे. आणि त्याच्यामुळं पण मार्क्स गेलेले आणि रिझल्ट उडालेला आहे. असे बरेच विद्यार्थी आणि हार्डली कट ऑफ खूप वाढलेला आहे. 65.5 चा कट ऑफ होता. त्याचे कारणं बरेच आहे. पेपर पण सोपे येत आहे, कॉम्पिटिशन पण वाढली. सगळ्या गोष्टी मान्य आहे. पण आता जे झालं ते झालं. पण आता इथून पुढे जी गट क ची जी परीक्षा आहे, जी गट ब च्या तुलनेत खूप मोठी ॲड आहे. गट ब च्या तुलनेत खरंच खूप मोठी ॲड आहे आणि ही संधी जी आहे, या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे मित्र. त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. शेवटच्या 4 दिवसामध्ये तुम्ही जो प्लॅन केलेला आहे, तो प्लॅन करता कोणत्या ॲडिशनल गोष्टी तुम्ही करू शकता? त्या प्रॅक्टिकल गोष्टी ज्या आमच्या अनुभवातून विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर सगळ्या गोष्टींचं एक म्हणजे एकत्रीकरण करून ज्या सांगणार आहे, ज्या प्रॅक्टिकल बेसिसवर असणार आहे, जेणेकरून तुमचे मार्क्स वाढायला मदत होईल. तुमच्या ज्या सिली मिस्टेक आहे त्या कमी होतील आणि तुम्ही पास व्हाल अल्टिमेटली. हेच आजच्या व्हिडिओचं उद्दिष्ट आहे. 7 ते 8 मिनिटाचा किंवा 10 मिनिटाचा मॅक्स टू मॅक्स व्हिडिओ असेल. पूर्ण बघा व्हिडिओ, फायदा होईल. ज्यांचा काहीच अभ्यास झाला नाही त्यांच्यासाठी पण शेवटला थोडंफार काहीतरी सांगेल. ओके. कॉन्फिडन्स येत नाही वगैरे अशा विद्यार्थ्यांसाठी. स्टार्ट करू आजच्या व्हिडिओला मित्रांनो. 1 जून आपलं टार्गेट आहे परीक्षेचं. 1 जूनला हा पेपर होणार आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे माइंडसेट. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. माइंडसेट कशाबद्दलचा? तर आता काय झालंय माहिती आहे का? मार्केटमध्ये ना गट बचा जो जेव्हापासून कट ऑफ आलाय ना, 62.5 जेव्हापासून कट ऑफ आलाय ना, त्यापासून एक गोष्टीची चर्चा सुरू झालेली. ती म्हणजे गट क ला सुद्धा कट ऑफ एवढाच हाय जाणार आहे. 60च्या वरतीच मार्क्स पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी काहीच अर्थ नाही या गोष्टी. या ज्या चर्चा आहे याला काहीच अर्थ नाही. ह्या चर्चेमध्ये तुम्ही पडू नका. याच्यामुळं काय होतं माहिती आहे का? ह्या चर्चेत तुम्ही पडले, मला एखादा विद्यार्थी म्हणत असेल, तुमचा मित्र म्हणत असेल, की "यार गट ब चा कट ऑफ एवढा वाढलाय, गट क चा पण असंच होणार आहे." आता गट क आणि गट ब मध्ये थोडासा फरक आहे. एकतर जागांचा फरक आहे पहिली महत्त्वाची गोष्ट आणि गट क चा पेपर कसा येणार आहे कोणालाच माहीत नाही. ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी. पेपरच्या डिफिकल्टी लेव्हलवर ठरतं का कट ऑफ किती जाणार आहे, काय जाणार आहे, व्हॅकन्सी किती. त्याच्यामुळे ह्या फालतू चर्चांमध्ये तुम्ही पडू नका. की कट ऑफ गट बचा एवढा गेला, मग गट कचा. तुम्ही त्या कट ऑफच्या नादी लागू नका. एम-एस धोनीचं एक लय महत्त्वाचं वाक्य आहे. का त्याला विचारलं गेलं होतं पत्रकार परिषदेमध्ये का तुम्ही एवढ्या मोठ्या प्रेशर मॅचेस हँडल केल्या, एवढ्या प्रेशर सिच्युएशनमध्ये तुम्ही एवढे कूल कसे काय राहिले? एम-एस धोनीला विचारलं होतं. तर त्यानं एकच शब्दामध्ये उत्तर दिलं होतं, एक लाईनमध्ये उत्तर दिलं होतं, की "डोंट थिंक अबाउट द रिझल्ट. थिंक अबाउट द प्रोसेस." प्रोसेस काय आहे? मला अभ्यास करायचा आहे प्रामाणिकपणे पुढचे 4-5 दिवस. जो मी करत आलेलो आहे. आणि थोड्याशा ज्या ॲडिशनल गोष्टी मी ज्या सांगणार आहे, त्या पण मला ॲड ऑन करायच्या अभ्यासामध्ये. तुम्ही सीरियस विद्यार्थी त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवतोय. जे टाईमपास करणार आहे त्यांच्यासाठी नाही. मग त्याचं म्हणणं हेच होतं, की तुम्ही रिझल्टच्या बाबतीत तुम्ही रिझल्टचा विचार नका करू अभ्यास करताना. रिझल्ट तुमच्या हातात नाही. तुमच्या हातात काय आहे? तुमच्या हातात प्रामाणिकपणे अभ्यास करणं, स्वतःशी प्रामाणिक राहणं आणि जी एक्झामची नीड आहे त्या पद्धतीने अभ्यास करा. तुम्ही रिझल्टचा विचार कराल तर तुमची भीती वाढेल, तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होईल आणि तुम्ही जो अभ्यास करताय तो व्यवस्थित होणार नाही. त्याच्यामुळे त्या रिझल्टचा विचार करू नका, कट ऑफचा विचार करू नका. तुम्हाला फक्त एकच टार्गेट आहे, की मला 1 जूनला पेपर द्यायचा आहे. प्रामाणिकपणे द्यायचा आहे. मला माझा 100% त्याच्यामध्ये द्यायचं आहे. ओके. मग ह्या फालतू चर्चामध्ये पडू नका. माइंडसेट तुमचा कसा असला पाहिजे का? फोकस ऑन प्रोसेस. ठीक आहे. हे जे असे म्हणणारे असतील ना, यांना तुम्हाला उत्तर पण द्यायचं नाही. असे त्यांच्याशी भांडत पण बसायचं नाही. त्यांना डोकं पण लावत बसायचं नाही. असे असतील वगैरे निगेटिव्ह बोलणारे लोकं. हेच झालं नाही, हे कर, ते कर. याच्यात पडायचं नाही आता. शेवटचे 4 दिवस आहे काम राहायचंय. जेवढं शांत राहता येईल तेवढं शांत राहायचंय. आणि जे करताय ते व्यवस्थित करायचं हेच मला इथं सांग. म्हणजे फालतू चर्चामध्ये तुम्ही पडू नका. कट ऑफच्या रिझल्टच्या याच्या बाबतीत. ओके. ठीक आहे. पेपर कसा येणार आहे, हे पण काही बोलणारी मुलं असतात. त्याच्यात पण तुम्ही पडू नका. माइंडसेट कसा ठेवा? का मला शांत राहायचं हे जे बोलतंय याला काही लॉजिक नाही. पेपर कसा येणार आहे कोणालाच माहीत नाही. कट ऑफ किती लागणार हे कोणालाच माहीत नाही. कारण जागा जास्त आहे. गट ब आणि गटमध्ये मेजर डिफरन्स आहे. ओके. ही पण महत्त्वाची गोष्ट पहिली मी तुम्हाला सांगेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, ती म्हणजे 4 डेज रिव्हिजन विथ पी-वाय-क्यू. लय इम्पोर्टंट आहे. कमीत कमी 8 ते 10 मार्क्स तुमचे वाढतील याच्यामध्ये.
ही जी गोष्ट सांगाल आता 8 ते 10 मार्क्स तुमचे वाढले पाहिजे. त्याचं कारण आहे बघा. त्याचं कारण पण तुम्हाला सांगेल. महत्त्वाची गोष्ट 4 डेजमध्ये रिव्हिजन चालू आहे. तुमचा जो प्लॅन असेल, तो प्लॅन कंटिन्यू करा. तुमची जी 5-6 तासाची, 8 तासाचा जो प्लॅन असेल, तो कंटिन्यू करा. जे तुमचं ठरलंय, उद्या हे वाचणार आहे, परवा ते वाचणार आहे, शुक्रवारी हे वाचणार आहे, व्हॉटएव्हर करत राहा फक्त शनिवारपर्यंत. शनिवारी संध्याकाळी मस्त ठेवून द्यायचा अभ्यास. रविवारी पेपरला जायचं. किंवा काही मुलांचं असं असतं, की पेपरच्या आधी पण अभ्यास करतात. तुम्हाला जे वाटतंय ते करा. कोणामुळेच बदल करू नका तुमच्या अभ्यासामध्ये. फक्त व्हॅल्यू ॲडिशन काय करा माहिती अभ्यासामध्ये? व्हॅल्यू ॲडिशन लय महत्त्वाची. त्याच्यामुळे तुमचे हे मार्क्स वाढायला मदत होईल. व्हॅल्यू ॲडिशन काय करायचे मित्रांनो? तुम्ही 2024चा राज्यसेवा आणि गट ब म्हणजे ग्रुप ग्रुप बीचा पेपर दिलेला आहे, बरोबर? त्या ग्रुप बीच्या पेपरमध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा हा पेपर तुमच्यासाठी मॉडेल पेपर ठेवा. तर ह्या पेपरमध्ये तुम्ही काही मुलांचे 50 क्वेशन बरोबर असतील किंवा 50 मार्क्स असतील काहींना, काहींना 60 असतील, काहींना 61 असतील. व्हॉटएव्हर तुमचे जे पण मार्क्स असतील आणि ह्या मार्क्स पडण्यामध्ये तुमचे असे काही क्वेशन्स असतील. आता बघा तुम्हाला 60 मार्क्स पडले किंवा एखाद्या मुलाचे 60 बरोबर आहे, 40 चुकलेले. 100 अटेम्प्ट करताय असा आपण विचार करतोय बरं का. मग ते 40 क्वेशन जे चुकलेले आहे ना, ते 40 क्वेशन का चुकलेले हे एकदा बघा त्या पेपरमध्ये जाऊन. तिथे तुम्हाला 5 ते 7 क्वेशन असे सापडतील, की जे तुम्हाला येत होते. थोडासा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला विचार करायची गरज होती. ही एक महत्त्वाची गोष्ट आणि दुसरी गोष्ट एक महत्त्वाची, तर तुमचं गणित बुद्धिमत्तेला 15 क्वेशन येत होते, पण टाईम न पुरल्यामुळे तुम्ही 10 सोडवू शकले. ही एक महत्त्वाची गोष्ट. याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी, ह्या कशा मॅनेज करायच्या याची थिंकिंग करणं गरजेचं आहे आत्ता बरं का, प्रॅक्टिकली. म्हणजे काय होतं, तुम्ही हे जेव्हा 40 क्वेशन बघाल ना मित्रांनो, जे तुमचे चुकलेले, याच्यातले 25 क्वेशन असे असणार का जे तुम्हाला माहीतच नव्हते. ओके. पण हे 25 क्वेशन सोडवताना काही लॉजिक असतील, ट्रिक्स असतील, त्यानं ते त्यातले 5-6 क्वेशन सुटत असतील, 20 क्वेशन कोणालाच माहीत नसतील. मग 5-6 क्वेशन असे होते, की जे लॉजिक आणि ट्रिकनी माझे सुटत होते. ते मी सोडू शकत होतो. काही ते लॉजिक लावून, काही ते एलिमिनेशन टेक्निक वापरून सोडू शकत होतो. बरोबर? आता पुढचं बघा महत्त्वाची गोष्ट, गणित बुद्धिमत्तेसाठी. गणित बुद्धिमत्तेसाठी जो तुम्हाला टाईम पुरला नाही, मग तुम्हाला काय काय होतं माहिती आहे कधी-कधी, इथं लय महत्त्वाची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे. पुढच्या स्लाईडमध्ये ते सांगेल, तर तिथं टाईम कसा तुम्हाला वाचवायचा आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कसे आणायचे. आता ह्या गोष्टीबद्दल बोलू. म्हणजे तुम्हाला ह्या पेपरचं काय करायचंय, पूर्ण एनालिसिस करायचंय. खूप वेळा बघायचंय सारखं, सारखं, सारखं. त्याच्यामध्ये आयोग कुठं फसवतंय, काय बघताय? आता हे तुमचे 60 क्वेशन बरोबर असणारा मुलगा असेल एखादा आणि 40 चुकलेले असतील त्याचे. तर तो काय करेल, ते 60 बरोबर आलेले जे क्वेशन आहे त्यामध्ये आयोगाने कुठं फसवलं होतं? आयोग कसे आन्सर्स देतंय? एलिमिनेशन टेक्निकने एका ऑप्शनवरून काही-काही क्वेशन असे होते, की एका ऑप्शनवरून उत्तरापर्यंत पोहोचत होते. बघा, एक क्वेशन विचारलेला होता, की कोल्हापूरचं नेतृत्व कोणी केलं होतं 1857च्या उठावामध्ये? त्याच्यामध्ये एक ऑप्शन असा होता, की कानपूर दिलेलं म्हणजे नानासाहेब दिले होते ऑप्शनमध्ये. काय दिले होते? नानासाहेब. पण नानासाहेबांचं नेतृत्व कुठं होतं? कानपूरमध्ये होतं. हे राज्यसेवेला ऑलरेडी क्वेशन येऊन गेला होता बाळांनो. मग हा कानपूर जेव्हा कट करतात ना, तेव्हा तुम्ही लगेच उत्तरापर्यंत पोहोचता, की रामजी शिरसाट हे कुठले होते? कोल्हापूरचं नेतृत्व केलं होतं. मग एका ऑप्शनवरून उत्तरापर्यंत कसे पोहोचता? या अशा टेक्निक तुम्ही शोधा. पुढचे 3-4 दिवस आहे ना, तुम्ही याच्याशी काय करा, एक वेगळ्या पद्धतीने याच्याशी फक्त तुम्ही बघत राहा, सॉल्व्ह करत राहा. याच्यात काय लॉजिक दिलेलं आहे का? याच्यामुळं काय होईल माहिती आहे, हे तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल. आता तुम्ही 5-6 तास अभ्यास करताय आणि 2 तास या गोष्टीला देताय ना, 2-3 तास. त्याच्यामुळे काय वाटायला लागेल माहिती आहे, तुमचा माइंडसेट बदलायला लागेल. ज्या तुमच्या चुका झालेल्या आहेत छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये, त्या चुका सुधारतील. पण तुम्ही त्या नुसत्या डोक्यात ठेवलं का, "यार इथं सिली मिस्टेक झाली होती आणि मी आता पुढं करणार नाही." पुढं पण तीच सिली मिस्टेक होणार आहे. जर तुम्ही असं काम नाही करत, तर तुम्हाला अप्रोच मग तुम्ही असा विचार करता एखाद्या क्वेशनला, तो हातातला क्वेशन तुमचा चुकलेला आहे. एकदम येत असताना चुकलाय. तर तुम्ही तिथं काय थिंकिंग केली होती हे तुम्हाला माहिती आहे. ह्या क्वेशनबद्दल का चुकला, त्याची माझी याच्यामागची थिंकिंग काय होती. हे अशा पद्धतीने तुम्हाला कळेल का तुमचा विचार करण्याची पद्धत कुठं चुकते. मग त्याच्यामुळं काय कराल, त्या गोष्टी केल्यामुळं काय होईल माहिती आहे का? तुमच्या ज्या सिली मिस्टेक आहे, जे हातातले मार्क्स आहे, ज्याच्यामुळं आता एक 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 लक्षात ठेवा, एक महत्त्वाची गोष्ट इथं सांगायची का टफ क्वेशन जे असतात, ते कधीच मेरिट ठरवत नाही. जे सोपे क्वेशन आहे, जे पुस्तकातले क्वेशन आहे, आपण जे स्टँडर्ड सोर्सेस वाचतो, त्याच्यातले जे क्वेशन आहे, ते क्वेशन तुमचे चुकले. कारण पास होणाऱ्या मुलाचे ते बरोबरच आहे आता मित्र. 65.5 कट ऑफ लागण्याचं कारण होतं, की बऱ्यापैकी 70 ते 72 क्वेशन हे जे आपण स्टँडर्ड सोर्सेस वाचतो त्याच्यातले होते.
त्याच्यामुळे एवढा कट ऑफ जातोय आणि त्याच्यातले क्वेश्चन पास होणाऱ्या मुलांची चुकती नाही, कारण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ते वाचलेलं असतं. मग तुम्ही स्वतःचं एनालिसिस करा. याला सारखं-सारखं बघा किंवा मागच्या 3-4 वर्षाच्या क्वेश्चन. आपल्या स्वाध्याय अकॅडमीचं ॲप आहे डिस्क्रिप्शन. त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर सगळ्या टाकले. 3 वर्षाचे क्वेश्चन पेपर फक्त तुम्ही उत्तर बघत चाला. कसे दिलेले आयोगाने. माइंडसेट तसा बनवा. तुम्ही रिव्हिजन करण्यामुळे जेवढा फायदा होणार आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला पी-वाय-क्यूचं. तुमचं चुकतंय कुठं? विचार करताना कुठं चुकतोय? गोल करताना चुकतंय का? टाईम कमी पडतोय का? हे एनालिसिस करा आता शेवटच्या दिवशी. आणि हे महत्त्वाचं ठरेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षेच्या आधी आदल्या 3-4 दिवस भीती वाटणं, कॉन्फिडन्स डाऊन वाटणं, हे पार्ट अँड पार्सल आहे. हे प्रत्येकाचं कोणत्याही टॉपरला जाऊन भेटा. असे काही टॉपरचे इंटरव्ह्यू का ज्यांचे पेपरच्या आधी एकदम म्हणजे कॉन्फिडन्स डाऊन होता, भीती वाटत होती, ते पास झालेले, टॉपर आलेले मित्रांनो. म्हणजे परीक्षा आहे, आपण ज्याच्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करतोय, त्याच्या तो पेपर देताना आपल्या मनात भीती येणं किंवा भीती वाटणं हे नॉर्मल गोष्ट आहे. किंवा पेपरच्या आदल्या दिवशी झोप न लागणं ही पण नॉर्मल गोष्ट आहे. त्याला तुम्ही लय भावुक करून घेऊ नका. झोप लागण्यासाठी मी हे वेगळं करील, ते वेगळं करील, ते काहीच करू नका. नॅचरल राहा. जे असेल ते. झोप लागो न लागो तुमच्या पेपरवर काही इफेक्ट होणार नाही. शांत राहा फक्त. फालतू चर्चांमध्ये पडू नका. ओके? ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे मागच्या 3-4 वर्षाचे तुम्ही जर पी-वाय-क्यू नुसते बघताय 2-3-4 तास वेळ काढून दिवसाचा, रिव्हिजन करताय 4-5 तास, 4-5 तास पी-वाय-क्यूला देताय. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं. त्याच्यामुळे काय होईल? रिपिटेशन दरवर्षी प्रत्येक क्वेश्चन पेपर म्हणजे प्रत्येक विषयामध्ये 3 ते 4 क्वेश्चन रिपीट होत आहे बाळांनो. ते रिपीट झालेले क्वेश्चन तुमचे. त्याच गोष्टींवर क्वेश्चनचा ऑप्शन बनतो, ऑप्शनचा क्वेश्चन बनतो. त्याच गोष्टीवर क्वेश्चन येतात. ते तुमचे चुकणार नाही. ते करा तुम्ही. म्हणजे आणि तुमचा माइंडसेट आयोगाच्या पेपरवर सारखा होईल. आयोगाच्या पेपर सेटर सारखा होईल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये 1 जूनला तर तुमचे जे सोपे क्वेश्चन आहे, जे क्वेश्चन लॉजिकनी सुटणारे क्वेश्चन आहे, ते तुमचे चुकणार नाही. ठीक आहे. तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करा, नक्की फायदा होईल. आणि आता पुढची महत्त्वाची गोष्ट जास्त वेळ नाही घेता. गणित बुद्धिमत्ता 20 मार्क आहे. 20 क्वेश्चन येतात. त्यातले 15 क्वेश्चन मागचा ट्रेंड जर बघितला तर एकदम ईझी असतात क्वेश्चन. इथं मार्क्स कमी येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं टाईम मॅनेजमेंट न जमणे. टाईम मॅनेज सगळ्यात महत्त्वाचं कारण बघा. आता काही मुलांना गणितात वीक असतील ते पण कारण असू शकतं. पण टाईम मॅनेजमेंट पण हा एक महत्त्वाचा फॅक्टर. तर याच्यासाठी काय करायचं? इथं चुकी काय होते? प्रॅक्टिकल चुकी काय होते? तर ज्या वेळेला आपण गणित बुद्धिमत्ता सोडवायला घेतो, काही मुलं काय करतात पेपरच्या पहिल्या 20 मिनिटांमध्ये गणित बुद्धिमत्ता सोडवतात आणि मेजॉरिटी ऑफ मुलं काय करतात, शेवटच्या 20 मिनिटांमध्ये गणित बुद्धिमत्ता सोडवतात. तुम्ही कधी पण सोडवा. पण एक काळजी घ्यायची आहे पेपर सोडवताना. ज्यावेळेला तुम्ही हे 20 क्वेश्चन सोडवाल ना, 20 क्वेश्चन सोडवताना पहिल्यापासून आता 81 पासून तर 100 पर्यंत जर गणित बुद्धिमत्तेचे क्वेश्चन आहे ना, ते सिक्वेन्समध्ये सोडवू नका. तुम्ही काय करायचं इथं 1 मिनिटं द्यायचं, 1 मिनिटं, 1 ते 2 मिनिटं याच्यासाठी द्यायचे, की हे 20 क्वेश्चन आहे ना, सॉर्ट करून घ्यायचे. सॉर्ट म्हणजे काय करायचंय तुम्हाला? तर आता सपोज बघा, 82 नंबरचा क्वेश्चन आहे. तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. ब्लड रिलेशनवर. ठीक आहे, नातेसंबंधावर क्वेश्चन आहे. तुम्हाला माहिती आहे 100% मला येतंय ब्लड रिलेशन. मी 100% उत्तर काढणार आहे आणि क्विक काढणार आहे. तुम्ही याला टिक करताय. पटापट टिक करून घेताय. 83 नंबरचा क्वेश्चन सिलोजिझमवर आहे. सिलोजिझमवर क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे सिलोजिझम मला 100% येतं. त्याला टिक करताय. 88 नंबरचा क्वेश्चन काहीतरी ही संख्या टॉपिकवर आहे क्वेश्चन. म्हणजे नंबर सिस्टमवर क्वेश्चन आहे. मिसिंग नंबर आपल्याला ओळखायचा आहे. ते तुम्हाला येतंय, सोपं आहे काहीतरी. त्याला टिक करताय. म्हणजे मला काय सांगायचंय, तर ते 20 क्वेश्चनमध्ये पहिले 2 मिनिटं काय करा, तुम्ही सिलेक्ट करून घ्या. तुम्हाला कोणते क्वेश्चन पटकन येताय आणि तेच क्वेश्चन वाचत जायचे. आता तुम्हाला मोठा क्वेश्चन दिसतोय एखादा सेटिंग अरेंजमेंटचा, तो वाचतच बसायचा नाही. जे येतंय ना तुम्हाला आता माइंडसेट राहतो बघा. तुम्हाला माहिती राहतं काय-काय येतं तुम्हाला. ब्लड रिलेशन येतं, काय येतं, व्हॉटएव्हर. असे 10-12 क्वेश्चन तुम्हाला सापडतील. ते 12 क्वेश्चन आधी ना 12 ते 14 मिनिटांमध्ये सोडून घ्या मित्रांनो. ह्याच्यामुळं काय फायदा होतो माहिती आहे का? कधी-कधी आपल्याला वाटतं एखादा टॉपिक आपल्याला येतो, त्याचं उत्तर पण निघतं. पण तो क्वेश्चन सोडवायला आपल्या 3 ते 4 मिनिटांनी. त्याच्यामुळे येणारे सोपे क्वेश्चन आपले राहून जातात. मग तुम्ही जर हे 12 क्वेश्चन तुमचे 11-12 क्वेश्चन आता हे पहिल्यांदा सोडून घेतले. मग उरलेल्या 8 क्वेश्चनमध्ये 3-4 क्वेश्चन तुम्हाला वेळ लावल्यानंतर लॉजिक थोडंसं वेळ दिल्यानंतर सुटू शकत होते. त्यातले आधी सोडवायला घ्या ना. आज 5 क्वेश्चन असे असतील का ज्यातलं काहीच येत नाही. त्याच्यात तुम्ही लॉजिकल एलिमिनेशननी तुम्ही उत्तर काढू शकता. ऑड मॅन आउट असे उत्तर असतात. त्यानं काढू शकता किंवा ते सोडून देऊ शकता. हे 3 तुम्ही ॲड करताय तुमचे 15 क्वेश्चन ॲक्युरेट येतात मित्रांनो आणि 15 क्वेश्चन खूप चांगला स्कोर आहे. तुम्ही जर 10 आणि 11 मार्क्स येत असाल ना, येत असेल गणित बुद्धिमत्तेमध्ये बघा तुम्ही. बऱ्याच मुलांचा रिझल्ट जाण्याचं कारण आहे की गणित बुद्धिमत्तेत 9-10 मार्क्स आलेले.
तिथं 15 येण्याची गरज होती. पास होण्यासाठी तेवढे लागतातच. 4-5 मार्क्स ते जीएसमध्ये भरून नाही निघत रे. कारण सोपे क्वेश्चन पास होणाऱ्या मुलांच्या बरोबर येतात. ते आपले पण आणायचे असतात आणि गणित बुद्धिमत्तामध्ये पास होणाऱ्या मुलांचा स्कोर हा 13 ते 14 प्लसच असतो. मोस्टली बरं का, एक्सेप्शन असू शकतात तिथं. एक्सेप्शन इज अल्वेज देअर. का काहींचं जीएसमध्ये खूप चांगलं आहे, गणित बुद्धिमत्तेत कमी येतात. पण ते खूप मायनर आहेत, खूप कमी लोकं आहेत तशी. त्याच्यामुळं ही काळजी घ्या का सिलेक्शन आधी तुम्हाला जे येतंय ते गणित बुद्धिमत्ता आधी सोडून घ्या. म्हणजे काय होईल तर टफ क्वेश्चनवर तुम्ही ना एखादा क्वेश्चन येतोय तुम्हाला पण तो वेळ खाऊ आहे, तर तुमचा वेळ वाचेल. वेळ वाचल्यामुळे सोपे क्वेश्चन तुमचे राहून जाणार नाही. ओके. अशा पद्धतीने करा, फायदा होईल. महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आणि आता एक कॅटेगरी अशी असते शेवटला, तर ज्यांचं काहीच झालेलं नाही, कॉन्फिडन्सच येत नाही, काहीच नाही, काहीच नाही. त्यांना एकच सल्ला देईल, पी-वाय-क्यूची आपली बॅच आहे. पी-वाय-क्यूची बॅच आहे. ह्या पी-वाय-क्यूच्या बॅचमध्ये आपण मागच्या 10 वर्षाचे क्वेश्चन पेपर कव्हर केलेले. हे फक्त तुम्हाला हे व्हिडिओ बघून घ्यायचे आणि त्या क्वेश्चन पेपरवर टिक करायचं आणि ते लिहीत जायचंय. तुम्ही जर स्पीडने बघितलं तर ही 35 तासाची बॅच आहे. 11 पेपर याच्यामध्ये टाकलेले आहे. 2018 पासून गट ब आणि गट क चे बरं का. तर तुमची जर स्पीडने बघितलं तर 25 तासात ही बॅच होती. तुम्ही 5-6 तास नुसते व्हिडिओ बघितले ना स्पीडमध्ये आणि लिहीत चालले ना ते. लिटरली सांगतो रिपीट होणारे 15 ते 20 क्वेश्चन तुमचे चुकणार नाही आणि तुमचे ते 11 क्वेश्चन पेपरमध्ये म्हणजे जवळ-जवळ 11 क्वेश्चन पेपरमध्ये 1100 क्वेश्चन आहे ते तुमच्या नजरेखालून जातील. तुम्हाला त्यातले लॉजिक टेक्निक ज्या मुलांचा अभ्यास झालेला नाही, कॉन्फिडन्स नाही त्यांच्यासाठी बरं का. जे अभ्यास करताय, व्यवस्थित करताय त्यांनी बॅच घ्यायची नाही. ही बॅच घ्यायची स्वाध्याय अकॅडमीच्या ॲपवरती बॅच आहे आपली. रेकॉर्डेड बॅच आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. जर तुम्हाला वाटतंय ₹449 फी तुम्हाला एखाद्या मुलाला वाटतंय का यार तुम्हाला म्हणजे गरीब एखादा मुलगा असेल का त्याला ही फी भरू शकत नाही. या नंबरवर कॉल करा सर तुम्हाला मदत करतील. सांगा हा व्हिडिओ आपण टाकलेला आहे आजचा व्हिडिओ याच्या रेफरन्स द्या तिथं अमोल सरांचा जो व्हिडिओ आहे ते बघितलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं का फीमध्ये थोडं कन्सेशन तुमच्यासाठी. ओके. सरांना सांगा सर तुम्हाला करून देतील त्याच्यामध्ये कोड वगैरे जनरेट. ओके. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. हा एक मार्ग आहे. म्हणजे काहीच नाही वाचायचं. फक्त पी-वाय-क्यू करायचे मागचे 11 क्वेश्चन पेपरमधले 1100 क्वेश्चन करायचे. त्याच्यामध्ये तुमचे वारंवार होणारे टॉपिक, रिपीट होणारे टॉपिक बरं सगळे तुमचे पाठ होतील आणि रिपीट होणारे क्वेश्चन एक म्हणजे. कदाचित हा फॉर्म्युला तुम्हाला जास्त वर्क करेल आणि तुम्ही पास व्हाल बरं का मित्रांनो. तर कॉन्फिडन्सच येत नाही, वाचूनच झालेलं नाही. आता वाचून होणार नाही, रिव्हिजन होणार नाही. त्या द्वंद्व अवस्थेमध्ये तुम्ही अडकलेले असाल तर हे करा. ओके. आणि जर तुमचा अभ्यास प्रॉपर चालू आहे तर प्रॉपर करा, बॅच घेऊ नका. तुम्हाला पूर्ण स्वाध्याय टीमकडून विश यू ऑल द बेस्ट पेपरसाठी. त्या प्रॅक्टिकल गोष्टी सांगितल्या. त्याच्यामधल्या थोड्याफार गोष्टी जशा तुम्हाला ॲडजस्ट होतील तशा करा. ह्या प्रॅक्टिकल आहे. याचा नक्की तुम्हाला फायदा होणार. ओके. चला आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो.